माझी बहीण मीना तिच्या लग्नाच्या दिवशी घरातून पळून गेली होती. माझ्या वडिलांनी तिचा लग्नाचा सर्व सामान वरच्या रूममध्ये टाकला आणि तो रूम कायमचा कुलूप लावून बंद करून दिला आणि सर्वांना सांगून ठेवले होते की जर कोणी तो रूम उघडला तर तुम्ही माझे मेलेले तोंड बघाल. त्यांचे बोलणे ऐकून आम्ही सर्वजण घाबरलो होतो आणि याच कारणामुळे अनेक वर्ष आम्ही कोणीही तो रूम उघडण्याचा प्रयत्नही केला नाही. एका रात्री आम्ही माझ्या वडिलांना दुधाचा ग्लास त्या रूममध्ये घेऊन जाताना पाहिले. मी त्यांच्या मागे मागे त्या रूममध्ये गेली आणि जेव्हा मी त्या रूममध्ये पाहिले तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझे नाव रंजना आहे. मी गुजरातमधील एका गावात राहते. माझ्या आयुष्यात खूप विचित्र गोष्टी घडल्या होत्या. दुसऱ्याने केलेल्या चुकीची शिक्षा मला भोगावी लागली. आम्ही 2 बहिणी आणि एक भाऊ होतो. माझी मोठी बहीण दिसायला खूप सुंदर होती आणि समजदारही होती. माझ्या वडिलांचा तिच्यात खूप जीव होता. माझेही माझ्या बहिणीवर खूप प्रेम होते आणि मला तिच्यासारखे बनायचे होते. ती जर काही काम करत असेल तर मलाही तेच काम करायचे होते. कारण जर तिने स्वयंपाक केला तर माझे वडील तिचे खूप कौतुक करत असत आणि त्यामुळे मलाही त्यावेळी तिच्यासारखाच चविष्ट स्वयंपाक करण्याची इच्छा होत असे. आणि ही माझी सर्वात मोठी चूक होती. माझे वडील माझ्या बहिणीला नेहमी सांगत असतात की तू सांभाळून राहा, कारण तुझे लहान भाऊ बहीण तुझी नक्कल करतात. आम्हा दोघा भाऊ बहिणींना तर असे वाटत होते की आमची दीदी कोणतीही चूक करू शकत नाही, पण हा आमचा भ्रम होता. पण तीही एक माणूस होती आणि माणसाच्या हातून चुका तर होतच असतात. माझी बहीण मीना खूप सुंदर असल्यामुळे तिचे ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर तिला अनेक स्थळं येऊ लागले आणि प्रत्येकाला असे वाटत होते की ती आमच्या घराची सून व्हावी. त्यामुळे माझे वडील विचार करू लागले की जर मी एका घरी तिचे लग्न केले तर दुसऱ्या नातेवाईकांना राग येईल. म्हणूनच माझ्या वडिलांनी असे ठरवले की नातेवाईकांमध्ये तिचे लग्न करू नये, तिला बाहेरचे स्थळ बघावे. तेव्हा कदाचित माझ्या वडिलांना हे समजले नव्हते की ते केवढी मोठी चूक करत आहे. त्यांनी एकदा बसून मीना दीदीला विचारायला हवे होते की तुझ्या भविष्यासाठी तू काय विचार केला आहे. तुझ्या मनात जर काही असेल आणि जर तू मला सांगायला घाबरत असेल तर तू तुझ्या आईला सांग. पण या बाबतीत माझ्या वडिलांनी घरातील कोणत्याही व्यक्तीचा सल्ला घेतला नाही. त्यांनी स्वतः निर्णय घेऊन परस्पर तिचे लग्न जोडून दिले. एके दिवशी माझे वडील कामावरून घरी आले आणि त्यांनी माझ्या आईला सांगितले की मी मीनासाठी एक चांगले स्थळ शोधले आहे. मी तिचे लग्न ठरवले आहे. ते लोक श्रीमंत आहेत. आपली मीना तेथे खूप खुश राहील. हे ऐकून माझी आई शांत झाली. फक्त आईच नाही तर आम्हा तिघा भावंडांनाही खूप आश्चर्य वाटले. आम्ही तिघेही एकमेकांकडे पाहू लागलो की हे कसे झाले. माझी आई माझ्या वडिलांना म्हणाली की हे कसे होऊ शकते. माझी बहीण विचारात पडली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी माझी आई माझ्या बहिणीला म्हणाली की तू छान तयारी कर, तुला मुलगा पाहायला येत आहे. हे ऐकून ती माझ्या आईला म्हणाली की मला बाबांकडून अशी अपेक्षा नव्हती. त्यांनी मला न विचारताच हा निर्णय घेतला. माझी आई तिला म्हणाली की बेटा, तू मला सांग, तुला दुसरे कोणी पसंत आहे का? तुला कोणाशी लग्न करायचे आहे का? तेव्हा माझ्या दीदीने नकार दिला. ती माझ्या आईला म्हणाली की अशी काही गोष्ट नाही, पण लग्नाचा विचार करून मला अनेक विचार येत आहेत. मला असे वाटत आहे की माझ्यासोबत काहीतरी चुकीचे होणार आहे. माझ्या बहिणीचे बोलणे ऐकून माझ्या आईला खूप वाईट वाटले. आई तिला म्हणाली की असे बोलण्याआधी माझा विचार कर. आता माझ्या बहिणीला पाहण्यासाठी पाहुणे घरात आले होते, पण मुलाची आई आली नव्हती. ते म्हणाले की मुलाची आई कोमात आहे. माझी आई मीना दीदीला घेऊन त्यांच्या समोर गेली. त्यांना माझी बहीण पसंत होती. मुलाची बहीण तर आतापासूनच दीदीला वहिनी वहिनी करत होती. जाताना त्यांनी माझ्या दीदीच्या हातात पैसेही दिले. पाहुणे गेल्यानंतर जेव्हा माझ्या बहिणीला विचारपूस करण्यात आली तेव्हा ती लाजून म्हणाली की मला काहीही हरकत नाही, मी हे लग्न करण्यासाठी तयार आहे. हे ऐकून आमच्या घरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. सर्वजण आनंद व्यक्त करू लागले, पण कोणालाही कल्पना नव्हती की पुढे कोणते संकट येणार आहे. सर्व काही व्यवस्थित चालले होते. आता लग्नाची तयारी सुरू झाली. माझी दीदीही खूप खुश होती आणि ती सर्व गोष्टीत सहभागी होत होती.
लग्नासाठी तिने स्वतःचे कपडे, पार्लर स्वतःच पसंत केले होते. कोणालाही या गोष्टीची कल्पना नव्हती की तिच्या मनात काय चालले आहे. आम्ही सर्वजण खूप खुश होतो. लग्नाच्या 8 दिवसाआधीपासूनच आम्ही नाच गाणे सुरू केले होते. 8 दिवस आम्ही खूप मौज मज्जा केली आणि या सर्व गोष्टींमध्ये माझी बहीणही सहभागी होत होती. तीही या गोष्टींचा आनंद घेत होती. आज तिच्या लग्नाचा दिवस आला आणि ती पार्लरमध्ये तयार होण्यासाठी गेली आणि त्यानंतर तयारी करून आपल्या रूममध्ये बसली. तिच्या लग्नाची वरात आली होती. मी जेव्हा नवऱ्या मुलाला पाहिले, मी त्याला पाहतच राहिली, कारण मुलगा दिसायला खूप सुंदर होता. मी विचार केला की ही गोष्ट मी माझ्या बहिणीला सांगावी, म्हणून मी धावतच तिच्या रूममध्ये गेली. तेव्हा माझी बहीण रूममध्ये नव्हती. मला थोडं आश्चर्य वाटलं. मी दुसऱ्या रूममध्ये जाऊन पाहिलं, ती तेथेही नव्हती. आता मी घाबरून माझ्या आईला शोधू लागली. माझी आई पाहुण्यांचे स्वागत करण्यात व्यस्त होती. मी आईला हात पकडून बाजूला आणले आणि तिला म्हणाली की मीना दीदी कुठे आहे? तेव्हा ती म्हणाली की आपल्या रूममध्ये असेल. मी आईला म्हणाली की ती रूममध्ये नाही. आई मला म्हणाली की ती इथेच कुठेतरी असेल, सोड मला जाऊ दे, मला खूप कामं आहेत. माझी आई खूप नॉर्मल बोलत होती. तेव्हा मी आईला म्हणाली की आई मला खूप भीती वाटत आहे. आम्ही दोघेही मिळून दीदीला शोधू लागलो, पण ती कुठेही भेटली नाही. तेव्हा माझ्या आईच्या चेहऱ्याचा रंग उडाला होता. तेवढ्यातच लग्नाच्या विधी पार पाडण्यासाठी तिला बोलावण्यात आले. माझे वडील माझ्या आईला म्हणाले की मीनाला घेऊन लवकर मंडपात ये. माझी आई रडतच माझ्या वडिलांना म्हणाली की मीना घरात कुठेही नाही. तेव्हा माझे वडील आश्चर्याने माझ्या आईला विचारू लागले की घरात नाही याचा अर्थ काय आहे? ती इथेच कुठेतरी असेल. आई म्हणाली की मी तिला सगळीकडे शोधलं आहे, पण ती कुठेही नाही. हे ऐकून माझे वडील जोरजोरात रडू लागले आणि म्हणू लागले की आता काय होईल? सर्व लोकांमध्ये माझी इज्जत जाईल. आता आपल्याला कोण वाचवेल? मी काय करू आणि पाहुण्यांना काय सांगू? तेव्हा माझी आई त्यांना सांगू लागली की तुम्ही जाऊन पलंगावर झोपा. मी पाहुण्यांना सांगते की तुमची तब्येत खूप खराब झाली आहे आणि अशा अवस्थेत मी माझ्या मुलीचे लग्न करू शकत नाही. माझे वडील माझ्या आईला म्हणाले की तुझ्यात एवढी हिंमत कशी आहे? आई म्हणाली की तुमची इज्जत वाचवण्यासाठी मी काहीही करू शकते. माझे वडील म्हणाले की कदाचित मुलींनाही एवढे चांगले शिक्षण दिले असते तर बरे झाले असते. माझी आई मंडपात गेली आणि सर्वांना सांगितले की माझ्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला आहे, त्यामुळे मी माझ्या मुलीचे लग्न करू शकत नाही. माझी तुम्हाला विनंती आहे की आता तुम्ही वरात घेऊन घरी जा. एवढे बोलून माझ्या आईने स्वतःला रूममध्ये बंद केले. आता लोक आमच्या बाबतीत बोलू लागली. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने मत मांडत होते. मंडपात आता चर्चा सुरू झाली होती. आमच्याकडे या गोष्टीचे काहीही उत्तर नव्हते. आम्ही तर स्वप्नातही असा विचार केला नव्हता की मीना दीदीमुळे आम्हाला एवढे सर्व सहन करावे लागेल. माझी आई माझ्या वडिलांना म्हणत होती की तुम्ही टेन्शन घेऊ नका, नाहीतर तुमची तब्येत खराब होईल. तेव्हा माझे वडील माझ्या आईला म्हणाले की तू तर माझ्याशी बोलू नको. तुला जर माझी एवढी काळजी असती तर तू मुलीला ताब्यात ठेवले असते. हे ऐकून माझ्या आईने खाली मान घातली आणि ती काहीही बोलली नाही. माझ्या वडिलांनी रागातच तिच्या लग्नाचा सर्व सामान टेरेसवरील रूममध्ये फेकून दिला आणि त्या रूमला कुलूप लावून कायमचा बंद केला. आज नंतर जर कोणीही या रूममध्ये जाण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही माझे मेलेले तोंड पाहाल. त्यानंतर आमच्या घरातील वातावरणच बदलून गेले. माझे वडीलही एकटे एकटे राहू लागले. ते नेहमी टेरेसवर जाऊन रडत असे. आता या गोष्टींना 1 महिना झाला होता. आम्हाला असे वाटू लागले की आता सर्व काही संपले आहे. पण एके दिवशी अचानक मुलाच्या कुटुंबियांनी आम्हाला फोन केला आणि ते विचारपूस करू लागले की आम्ही एवढ्या दिवसापासून तुम्हाला काहीही बोललो नाही. आम्ही शांत मनाने विचार केला. तेव्हा आम्हाला असे वाटले की कदाचित तुम्हालाही काही प्रॉब्लेम असतील, म्हणूनच त्या दिवशी तुम्ही लग्नाला नकार दिला किंवा तुझी मुलगी लग्नाला तयारी झाली नसेल. आमची अशी इच्छा आहे की जर तुमची मोठी मुलगी तयार नसेल तर तुमच्या लहान मुलीसोबत आमच्या मुलाचे लग्न व्हावे. तुमचे कुटुंब आम्हाला आवडले आहे
त्यामुळे आम्हाला तुमच्याशी नातेसंबंध जोडायचे आहेत. माझी आई त्यांना म्हणाली की ठीक आहे, मी घरात बोलून तुम्हाला कळवते. आणि एवढे बोलून आईने फोन ठेवून दिला व ती मला विचारपूस करू लागली की यावर तुझे काय मत आहे. मी आईला म्हणाले की दीदी गेल्यानंतर बाबा माझ्याशी व्यवस्थित बोलत नाही, त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की लवकरात लवकर या घरातून बाहेर पडावे आणि लग्न करून मी पुन्हा कधीही इथे येणार नाही. माझी आई माझ्या गळ्यात पडून रडू लागली आणि मला म्हणाली की बेटा, बायकांचे नशीब असेच असते, दुसऱ्याची शिक्षा आपल्याला भोगावी लागते. माझ्यासोबतही असेच काहीतरी झाले होते आणि आता ते तुझ्यासोबत घडले आहे. माझी तर तुला शिकवण्याची इच्छा होती, पण आता माझा नाईलाज झाला आहे. मी आईला म्हणाले की तू काहीही काळजी करू नको, देव सर्व काही ठीक करेल. आणि एवढे बोलून मी माझ्या रूममध्ये निघून गेली, कारण माझे वडील घरी येण्याचा टाईम झाला होता. आज मी थोडी नाराज होते, त्यामुळे मी माझ्या रूममध्ये जाऊन खिडकीत बसली होती. मी माझ्या वडिलांना येताना पाहिले. ते हळूच घरात आले आणि किचनमध्ये गेले. थोड्याच वेळात किचनमधून त्यांनी दुधाचा ग्लास भरला आणि इकडे तिकडे पाहून ते बाहेर आले. बाहेर येऊन ते पायऱ्यांवरून टेरेसवर जाताना मला दिसले. ते पाहून मला खूप आश्चर्य वाटलं. मी विचार करू लागली की हे काय होत आहे, आणि मी विचार करू लागली की आई अजून रूमच्या बाहेर का आली नाही, कारण माझे वडील घरी आल्यानंतर माझी आई सर्व काम सोडून त्यांना खाण्यापिण्याची विचारपूस करत असे. मी गुपचूप माझ्या आईच्या रूममध्ये गेली आणि पाहिले तर माझी आई गाढ झोपली होती. माझे वडील अर्ध्या तासानंतर खाली आले. त्यांची विचित्र अवस्था दिसत होती. माझी आई उठून त्यांच्या जवळ आली आणि त्यांना म्हणू लागली की आज मुलाकडचा फोन आला होता आणि ते आपल्या मुलीचा हात मागत होते. हे ऐकून माझ्या वडिलांनी रागातच जेवणाचे ताट फेकले आणि माझ्या आईला म्हणू लागले की त्यांच्यासारख्या बेइज्जत लोकांशी कोणताही संबंध ठेवायचा नाही. अजून आपले एवढेही वाईट दिवस आले नाही. त्यांच्या या गोष्टीवर आम्हा दोघांनाही खूप आश्चर्य वाटले. तेव्हा आई त्यांना विचारू लागली की ते लोक खरंच चांगले नाहीत का? तेव्हा त्यांनी नकारात्मक मान हलवली आणि म्हणाले की नाही, आणि सांगितलं की आजपासून त्यांचा फोन कोणीही उचलायचा नाही. आई रागात म्हणाली, तुम्हाला तर स्वतःवर खूप विश्वास होता की तुम्ही माणसं ओळखण्यात कधीही चूक करत नाही, आणि बायका नेहमी माणसं ओळखण्यात चुकतात. मग तुमच्याकडून एवढी मोठी चूक कशी झाली? तुम्ही मीनाचे लग्न अशा घरात केले असते की त्या घरातील लोक अतिशय वाईट आहेत. माझे वडील रागात दरवाजा ढकलून घराबाहेर निघून गेले. आई जोरजोरात रडत होती. आई तर नेहमी मीना दिदीविषयी विचार करत राहायची. माझा लहान भाऊ खेळण्यात व्यस्त राहायचा. तो घरात अशा प्रकारे वागायचा की तो या घराचा सदस्यच नाही. आता मी नेहमी वडिलांना घराच्या छतावर दूध घेऊन जाताना पाहत होते. मला कळत नव्हते की वडील घराच्या छतावर दूध का घेऊन जात होते. वडिलांचे असे वागणे पाहून मला खूप चिंता होत होती. त्यामुळे मला रात्री झोपसुद्धा येत नव्हती. मी पूर्ण दिवस फक्त मीना दिदीला आठवण करत. ती माझी चांगली मैत्रीण होती. दिदीने चुकीचे पाऊल नको उचलायला हवे होते. रात्र खूप झाली होती. मला झोप लागत नव्हती. मी घरात फेऱ्या मारत होती. त्यावेळी मी वडिलांना टेरेसवर जाताना पाहिले. मी पाहिले की वडिलांनी ज्या खोलीमध्ये दिदीचा सामान ठेवला होता त्या खोलीचा दरवाजाही उघडा होता आणि तिथे लाईटही चालू होता. मी लपून छपून त्या खोलीमध्ये गेली आणि त्या खोलीत गेल्यावर मी पाहिले की दिदी त्या खोलीत बसली होती. मी तिला पाहून घाबरली. मला काहीही कळत नव्हते, कारण माझे वडील तिला घास भरवत होते आणि दोघेही खूप शांत होते. दोघांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. हे सर्व काय होत होते मला तर काहीही समजत नव्हतं. खूप वेळानंतर माझे वडील बोलले की तू माझी मोठी मुलगी नाही. तेव्हा माझी दिदी त्यांच्यावर चिडली आणि म्हणाली की म्हणून तुम्ही माझ्यासोबत असे करत आहे, कारण मी तुमची मुलगी नाही. तुम्ही जे माझ्यासोबत करत आहात ते तुम्ही तुमच्या रंजनासोबत करू शकले असते का? त्यावर माझे वडील म्हणाले की मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तुला माहिती आहे की मी रंजनासोबत असे काही करू शकत नाही. मीना दिदी रडत म्हणाली की मला ते कारण जाणून घ्यायचं आहे की तुम्ही मला या खोलीत का बंद केले आहे. ते म्हणाले की ऐक,
आज माझ्याकडेही खूप वेळ आहे. तू दिवसभर बेशुद्ध पडलेली असते, पण रंजनामुळे मी कधीच स्वतःवर जास्त वेळ येत नाही, कारण मला भीती होती की तिला माझ्यावर संशय येईल. आता सगळे झोपलेले आहेत, म्हणून मी तुला खरी कहाणी सांगतो. आम्ही 2 भाऊ बहिणी होतो. माझी बहीण ममता माझ्यापेक्षा 5 वर्षांनी मोठी होती, म्हणून तिचे लग्न माझ्या आधी झाले. ममताच्या लग्नानंतर आमच्या घरात खूपच शांतता झाली, म्हणून त्यांनी माझं लग्न करण्याचा निर्णय घेतला. माझ्या आईवडिलांनी माझ्यासाठी एक मुलगी पाहिली आणि ती मला पसंत आली आणि आमचे दोघांचेही लग्न निश्चित झाले. पण काही दिवसानंतर आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला, कारण माझी बहीण विधवा झाली होती आणि ती घरी आली. पण ती घरी एकटी आली नाही, तिच्या हातात 4-5 महिन्यांची मुलगी देखील होती. माझी आईही खूप म्हातारी झाली होती, म्हणून ते मुलाला सांभाळणं कठीण जात होते. माझ्या बायकोने तुला माझ्या बहिणीच्या हातातून घेतले आणि तुझ्यावर इतकं प्रेम केले की मी विसरून गेलो की तू माझी भाची आहेस की मुलगी. जेव्हा तू बोलायला सुरुवात केली तेव्हा तू तुझ्या मामीला आई म्हणायची आणि सख्ख्या आईला आत्या म्हणत होती. काही दिवसांनी सगळ्यांनी ठरवले की तुझ्या आईचे पुन्हा लग्न करून द्यावे, पण तुझ्या आईने एका मुलाचे नाव सांगितले आणि वडिलांनी मला त्या मुलाचा तपास करायला सांगितला की मुलगा काय करतो, तो निर्व्यसनी आहे का नाही. पण तो मुलगा चांगला नव्हता, म्हणून मला भीती वाटत होती की तूही तुझ्या आईच्या पावलांवर पाऊल ठेवशील. म्हणून मी लगेच तुझ्यासाठी स्थळ शोधले आणि तुझं लग्न करून देण्याचा निर्णय घेतला. पण मुलाची आई कोमामध्ये होती. मी असा विचार केला की त्याला आजी आणि बहीणच आहेत, म्हणून मला वाटले की हे लग्न लवकर करून द्यावे. मग असे झाले की तुझ्या लग्नाची वरात जेव्हा आली तेव्हा त्या वरातीत मुलाची आई बरी होऊन आली होती. ती बाई दुसरी कोणी नसून तुझी आई म्हणजे माझी मोठी बहीण ममता होती. तो मुलगा खऱ्या अर्थाने तुझा भाऊ होता, म्हणून मी हे सगळं पाहून आश्चर्यचकित झालो. तुला छतावर बोलवून तुला त्या खोलीत बंद केले. मी विचार केला होता की सकाळी मी सगळं काही सांगून देईल. मग मला आठवले की मी तुझ्या आईचे लग्न होऊ दिले नव्हते, म्हणून ती घर सोडून निघून गेली होती. जर तुझंही लग्न झालं नसतं तर तू देखील घर सोडून निघून जाशील, म्हणून मी खूप घाबरून गेलो होतो. तू असे समजू नकोस की मी तुला या खोलीत बंद केले आणि माझ्या मुलीवर प्रेम केले. ज्या दिवसापासून मी तुला कैद केले होते त्या दिवसापासून मी माझ्या मुलीशी देखील बोललो नाही. मीना दीदीला एकदम भानावर आल्यासारखे वाटले आणि ती म्हणाली की मी आता घरातून पळून गेले असते तर तुमची इज्जत गेली असती, पण मला या खोलीत ठेवून तुमची इज्जत उद्ध्वस्त झाली आहे. मीना घरातून पळून गेली असं लोक बोलत असतील आणि म्हणूनच लग्नाची मिरवणूक परत गेली. ते दोघं बोलतच होते की तेवढ्यात घड्याळाची बेल वाजली आणि वडील म्हणाले की मला माफ कर, आता मी जातो, नाहीतर सगळे उठून जातील. तेवढ्यात मी त्यांच्या समोर गेली आणि म्हणाले की आता मी माझ्या दीदीवर अत्याचार होऊ देणार नाही. तिच्या आईच्या चुकीची शिक्षा मी तिला होऊ देणार नाही. देव सगळ्यांनाच त्यांच्या चुकीबद्दल शिक्षा देतो आणि तुम्ही तर ताईला स्वतः शिक्षा देत आहात. वडिलांनी माझे बोलणे ऐकले आणि ते स्तब्ध झाले आणि लगेच खाली जाण्यास निघाले. मीही मीना दीदीचा हात धरला आणि तिला खाली घेऊन आली. वडिलांना यावेळेस खूप वाईट वाटत होते. माझे वडील रडून रडून सगळ्यांकडून माफी मागत होते. दीदीने वडिलांना माफ करण्यासाठी सगळ्यांना सांगितले. मग सगळ्यांनी वडिलांना माफ केले. काही वेळानंतर सगळं काही ठीक झालं. वडिलांनी दीदीला सांगितले की तू तुझ्या आईला भेटायला जाऊ शकते. मी तुझे लग्न एका चांगल्या घरात करणार आहे. आता आमच्या घरातील कठीण वेळ निघून गेला आणि सर्व काही व्यवस्थित झाले होते. आता घरात फक्त आनंदच आनंद आहे. ही एक प्रेरणादायी कथा आहे. पण मित्रांनो, असे अजिबात करू नका. घरातून पळून जाऊ नका. तुम्ही तुमच्या मनातील भावना तुमच्या पालकांना सांगा. हे शक्य आहे की तुमचे आईवडील देखील तुमच्याशी सहमत होतील. पालकांना नेहमी त्यांच्या मुलांसाठी सर्वोत्तम हवे असते, त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा आणि पालकांनीही आपल्या मुलांना सकारात्मक प्रतिसाद द्या. मित्रांनो, जर तुम्हाला आमची कथा आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा
आणि तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.